बांबू हा एक वनशेतीतील अत्यंत महत्वाचं असं पीक झालेलं आहे. जसं शेतीमध्ये आपली विविध पिकं आहेत, फळबागा असतात, भाजीपाला असते, औषधी वनस्पती आहेत, तृणधान्य आहेत. त्याच पद्धतीनं वनशेतीमध्ये बांबू हा एक महत्वाचा पीक आता म्हणून पुढे आलेला आहे. वनशेती हा आपल्या पर्यावरणासाठी तसेच शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी महत्वाचं अशी एक शेती पद्धती आहे. पर्यावरण आणि शेतकरी याचा अनन्य साधारण असा संबंध आहे. पर्यावरणाचे जे महत्वाचे घटक आहेत, ज्यामध्ये पाऊसमान आहे, जमीन आहे, टेम्परेचर आहे, वारा असेल, या सर्वांवरती आपल्या शेती पिकांची उत्पादकता अवलंबून असते. याच्यातल्या एका दुसऱ्या घटकामध्ये सुद्धा इम्बॅलन्स आला तर त्याच्या संपूर्ण पिकांवरती परिणाम होतो. आपण अनेकदा पाहिलेला आहे. वादळ वारा आला, एखाद वेळेला पाऊस कमी पडला तर आपलं शेती पिकामध्ये उत्पन्न कमी होतं, नुकसान होतं. म्हणून पर्यावरण आपल्याला संरक्षण करायचं असेल तर आपल्याला उपलब्ध नैसर्गिक वने यांचं संरक्षण करणं आलं. त्यासोबतच आपली जी शेत जमीन आहे आणि विशेषतः ज्या पडीत जमिनी सुद्धा आहेत, यांवरती सुद्धा आपल्याला जवळजवळ 20% वनशेतीच्या माध्यमातून वने वाढवणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय वनशेती धोरण, नॅशनल ॲग्रो फॉरेस्ट्री पॉलिसी यांचं ही 2014ला नॅशनल ॲग्रो फॉरेस्ट्री पॉलिसी डिक्लेअर केली. आणि ह्या नॅशनल ॲग्रो फॉरेस्ट्री पॉलिसीच्या माध्यमातून 2016 पासून केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये ॲग्रो फॉरेस्ट्री सबमिशन हे राबविले जात आहे. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत या सब मिशन म्हणून हे राबवल्या जातं. आणि वनशेती करत असताना प्रमुख उद्देश असे आहेत. एक तर पर्यावरण संरक्षण, वनांचं आच्छादन वाढवून. दुसरं, वनावर आधारित जे उद्योगधंदे आहेत, उद्योग आहेत, त्या उद्योगांना लागणारा कच्चा माल, उदाहरणार्थ लाकूड फाटा, बांबू, स्मॉल टिंबर, इंधन, चारा यांची उपलब्धता वाढवणे. आणि तिसरं म्हणजे गाव पातळीवरती रोजगार निर्मिती करणे, जेणेकरून गावांमध्ये किंवा जंगलाच्या आसपास राहणारे जे आपले नवयुवक आहेत त्यांचं मायग्रेशन आपल्याला थांबवता येईल. हे 3 राष्ट्रीय महत्वाची धोरणं, गोल लक्षात ठेवून, ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवून वनशेतीला केंद्र सरकारचं प्रोत्साहन आहे. आणि विविध योजनांच्या माध्यमातून वनविभाग आणि कृषी विभाग हे एकत्रितरित्या वनशेती वाढवायसाठी कार्य करत असतात. आणि त्यामध्ये विविध प्रकारचं टेक्निकल नॉलेज देण्याचं काम, इनपुट्स देण्याचं काम हे ठिकठिकाणच्या कृषी विद्यापीठे आणि केंद्र सरकारचं जे ICAR आहे त्यांच्या माध्यमातून होत असतं. अशाच प्रकारचं एक वनशेतीचं संशोधन केंद्र हे आपल्याकडे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या अंतर्गत नागपूरला कृषी महाविद्यालय येथे कार्यरत आहे. आणि या संशोधन केंद्राअंतर्गत अमरावती रोडला वनशेती संशोधन प्रक्षेत्र आहे, ज्यावरती वनशेतीची विविध मॉडेल्स, आपण जी आता फोटोग्राफ्स बघतात, ही मॉडेल्स त्या ठिकाणी उभी केलेली आहेत. त्यांचा विविध सायंटिफिक अँगल्सनी त्यांचा अभ्यास सुरू असतो. आणि या ठिकाणी एक मोठी नर्सरी पण आहे, ज्यामध्ये शेतकरी बंधूंना वनशेतीसाठी उपयुक्त अशा वृक्षांची रोपे, उदाहरणार्थ बांबू असेल, साग आहे, शिसम आहे, क्लोनल इक्लिप्टस आहे, अशा जवळजवळ 20 ते 25 प्रकारच्या प्रजातींची रोपे सुद्धा उपलब्ध होत असतात. वनशेतीच्या रोपांची लिस्ट आपण बघतो. त्यानंतर वनशेतीसाठी विविध पिके, जसं मी सांगितलं, तर त्यामध्ये बांबू आता हे एक महत्वाचं पीक म्हणून समोर आलेलं आहे. त्यानंतर बांबूच्या लागवडीच्या संबंधामध्ये काही शासन निर्णय झालेले आहेत. जसं यामध्ये विशेषतः 2017चा शासन निर्णय जो आहे तो शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. कारण बांबू ही आधी वनामध्येच आढळणारी प्रजाती असल्यामुळे त्यावरती आणि काही शेतकरी बंधूंकडे होतं, परंतु त्यावरती काही रेस्ट्रिक्शन्स होते. विशेषतः फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून त्यावरती काही रेस्ट्रिक्शन्स होते
की त्याची कापणी आणि वाहतूक करताना फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन, ज्याला टीपी म्हणतात, ते घेणं फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून आवश्यक होतं. परंतु आता शासनाने ती अट काढून टाकलेली आहे आणि ज्या शेतकरी बंधूंना त्यांच्याकडे बांबू ऑलरेडी आहे किंवा ज्यांनी नव्याने लावलेला आहे, त्यांना आता बांबूच्या कापणीसाठी आणि बांबूच्या वाहतुकीसाठी आणि बांबूचा उपयोग करण्यासाठी कुठल्याही प्रकारची परमिशनची आवश्यकता राहिलेली नाही. अशा प्रकारचा शासन निर्णय शासनाने 11 एप्रिल 2017 निर्गमित केलेला आहे. त्यानंतर विविध पॉलिसीज आणि प्रोग्राम्स आहेत, ज्यामध्ये नॅशनल ॲग्रो फॉरेस्ट्री पॉलिसी 2014 याच्या अंतर्गत नॅशनल बांबू मिशन आहे आणि सबमिशन ऑन ॲग्रो फॉरेस्ट्री हे मिशन्स आहेत. याच्या व्यतिरिक्त रोजगार हमी योजना यामध्ये सुद्धा बांबूच्या लागवडी संबंधी आहे. आता महाराष्ट्रामध्ये काय स्कीम्स आहेत आणि प्रोग्राम्स आहेत ते पाहूया आपण. नॅशनल बांबू मिशनच्या अंतर्गत महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन झालेला आहे, राज्य शासनाने स्थापन केलेलं आहे. आणि महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डच्या अंतर्गत बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्यासाठी प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला त्यांचे डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर्स आहेत आणि बांबू लागवडीसाठी अनुदान सुद्धा दिलं जातं. तर त्यामध्ये साधारणतः 4 एकरापर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी 75% अनुदान आणि 75% अनुदान, आणि ज्यांची 4 एकरापेक्षा जास्त आहे शेती त्यांना 50% अनुदान, अशा प्रकारचे त्यांची धोरणं आहेत. त्यामध्ये वेळोवेळी बदल पण होत असतात. त्यानंतर 120 रुपये एका प्लांटसाठी ते अनुदान देतात. आणि त्यानंतर अटल बांबू समृद्धी योजना ही सुद्धा केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. या योजनांमध्ये सुद्धा बांबूच्या लागवडीसाठी अनुदान दिलं जातं. त्यानंतर मनरेगाच्या मार्फत सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंट आणि कृषी विभाग सुद्धा मनरेगाच्या काही योजना राबवतात. तर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे काही योजना असतात या संबंधामध्ये. तर ही एक योजना आहे. भाऊसाहेब कुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये सुद्धा वनशेतीसाठी किंवा वनवृक्षांच्या लागवडीसाठी प्रोव्हिजन आहे. याचा सुद्धा आपण आग्रह करू शकता किंवा काही शेतकऱ्यांना त्याचं आपण त्यामार्फत मदत करू शकतो. ॲग्रो फॉरेस्ट्री सबमिशन हे सुद्धा मागच्या 2016 पासून ही योजना लागू होती आणि या योजनेच्या मार्फत सुद्धा आपण शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी किंवा इतर वनवृक्षांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन करू शकतो आणि अनुदान देऊ शकतो. बांबू आता हे एक महत्त्वाचं पीक म्हणून समोर आलेलं आहे, कारण की बांबूपासून आपल्याला 42 ते 65 टन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बायोमास मिळते आहे. आणि ज्या बांबूच्या ज्या जुन्या प्रजाती होत्या त्या प्रजातींमध्ये सुधारणा करून आणि काही नवीन प्रजाती आणून बांबूच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्यामध्ये सुधारित प्रजातींमध्ये बाल्कोवा, त्यानंतर मानगा, त्यानंतर तुलडा, त्यानंतर ब्रँडिसी, आस्पर अशा प्रकारच्या सुधारित प्रजातींची आता आपण उपलब्धता आपल्या शेतकऱ्यांसाठी करलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कशी उपलब्ध होईल याची सुद्धा आपण विद्यापीठाच्या मार्फत प्रयत्न करत आहोत. बांबूची लागवड केल्यानंतर त्याला जो कापणीचा कालावधी आहे तो आधी 10 ते 12 वर्षाचा होता. त्यामध्ये सुद्धा आता सुधारणा करून जवळजवळ 3 ते 4 वर्षामध्ये आपल्याला बांबूची पहिली कापणी घेता येते. तर अशा पद्धतीनं बांबू हे एक वनशेतीसाठी असं पीक आहे. त्यानंतर बांबूचं थोडंसं आपण अजून विवेचन बघूया. तर टेक्निकली बांबू हे बांबूसॉइडी या फॅमिलीमधलं आहे. त्याची मेजर फॅमिली पोएसी आहे. जगामध्ये 111 जनेरा आहेत. 1575 स्पीसीज आहेत जगामध्ये बांबूच्या. आणि मुख्यत्वे बांबू हा चीन, इंडिया, USA, अर्जेंटिना, साऊथ अमेरिका यामध्ये मिळतो. आशिया खंडामध्ये चीन आणि इंडिया म्हणजे भारत या देशांमध्ये बांबू जास्त प्रमाणात मिळतो. परंतु ही काही देश असे आहेत की ज्याच्यामध्ये चायना, चीन, म्यानमार आणि थायलंड, कंबोडिया, जपान या देशांमध्ये बांबूचा खूप मोठा उपयोग होत आहे आणि त्यांनी एकंदरच बांबूच्या वापरासंबंधामध्ये खूप मोठं लीड घेतलेलं आहे. चायनामध्ये काही नवीन प्रजाती त्यांनी लावलेल्या आहेत. मोझो बांबू म्हणून त्यांच्याकडे एक प्रजाती आहे की जवळजवळ चायनामध्ये जेवढं बांबू कल्टिवेशन आहे त्यातलं 50% कल्टिवेशन एकमेव मोझो बांबू या स्पेसीसचं आहे आणि त्यांनी मोठे उद्योग त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. तर अशा पद्धतीने जगामध्ये बांबूचं डिस्ट्रीब्युशन आहे. आणि आपण जर भारतातलं पाहिलं तर भारतामध्ये जवळजवळ 3.7 दशलक्ष हेक्टर
वरती बांबू आपल्याला पाहायला मिळतो आणि चीनमध्ये पहिला क्रमांक चीनचा आहे आशिया खंडामध्ये, त्यानंतर दुसरा क्रमांक भारताचा आहे. अशा पद्धतीनं बांबूचं संपूर्ण मोठा एरिया बांबू खाली आहे जगामध्ये. तर बांबूचे प्रकार, तर बांबूचे साधारणतः 3 प्रकार असतात. त्यामध्ये एक बांबू ज्याला आम्ही मोनोपोडियल बांबू म्हणतो, दुसरा बांबू ज्याला सिम्पोडियल बांबू म्हणतो आणि तिसरा रनर बांबू. अशा पद्धतीनं 3 प्रकार बांबूचे असतात. आपण आपल्याकडे जे सर्वसाधारण बांबू पाहता तो सिम्पोडियल प्रकारचा बांबू आहे. सिम्पोडियल म्हणजे बेट करून वाढणारं बांबू. तर ही अशा बेट करून वाढणारी बांबू जी असतात त्याला आपण सिम्पोडियल बांबू म्हणतो. त्याच पद्धतीनं जी एका ओळीमध्ये सरळ धावतात तर त्यांना आपण मोनोपोडियल बांबू म्हणतो. या व्यतिरिक्त काही बांबूच्या प्रजाती अशा आहेत की त्या वेलासारखे वाढतात. विशेषतः अंदमान निकोबार द्वीपांमध्ये आणि पश्चिम बंगाल त्रिपुरा सारख्या भागामध्ये काही वेल करून वाढणाऱ्या बांबू सुद्धा आहेत. तर त्या बांबूला आपण क्रीपर्स किंवा रनर्स अशा पद्धतीचे बांबू. बांबूचं बेट आपण बघता, हे सिम्पोडियल बांबूचं बेट आहे. त्यामध्ये हा पहिला डायग्राम आपण बघता, त्या डायग्राम मध्ये आपल्याला बांबू आणि त्याचा रायझोम दिसत आहे, केच, आणि दुसऱ्या बांबूमध्ये बांबूचं वाढलेलं बेट आपल्याला दिसत आहे, ज्यामध्ये नवीन कोंब. आता ह्या बांबूच्या संपूर्ण बेटामध्ये त्याची रचना कशी असते, सुरुवातीला जेव्हा आपण एक रोप लावतो तर ते अगदी गवतासारखं किंवा आपल्याला म्हणता येईल आपल्या गव्हासारखं, धानासारखं असं रोप असते. आणि त्या धानाच्या रोपामध्ये आणि बांबूच्या रोपामध्ये फरक एवढाच आहे की धानाच्या रोपाचं लाईफ कमी आहे. ते अगदी आपल्याला माहित आहे की 3 महिने 3.5 महिन्याचं त्याचं लाईफ आहे. परंतु बांबूचं लाईफ हे जवळजवळ 20 ते 25 वर्ष आणि काही बांबूचं अगदी 50 वर्षापर्यंत सुद्धा आहे. तर एक लॉंग लाईफ आहे. दुसरं की बांबूच्या रोपाला त्याचं रायझोम तयार होतो, जे कंद तयार होतो. जसं आपण आलं, हळद यामध्ये कंद बघतो, तशा पद्धतीने याच्यामध्ये कंद तयार होतो आणि हा कंद पुढे पुढे वाढत जातो. आणि जसा जसा कंद वाढत जातो तसा तसा त्या बांबूच्या एका रोपाचं मोठं बेटांमध्ये, बांबूचा जो संपूर्ण समूह असतो त्याला आपण पुढे बेट म्हणतो, जे रोपाचं बेटामध्ये रूपांतर होते. आणि बेटामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्यामध्ये नवीन नवीन काठ्या निघत राहतात, पोल्स निघत राहतात. ही नवीन पोल्स निघत असताना जी सगळ्यात जुनी पोल्स असतात, काठ्या असतात, त्या या बेटाच्या आतमध्ये असतात. आणि जी नवीन पेरे येतात ते प्रत्येक वर्षी पेरे नवीन कोंब येण्याचं प्रमाण सुरू असतं. विशेषतः त्याला मॉइश्चर म्हणजे पाणी चांगलं मिळालं की ते सुरू होतं. नॅचरली जिथे आपण इरिगेशन करत नाही तिथे पाऊस सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यामध्ये नवीन कोंब येण्याची सुरू होतात. आणि ज्या ठिकाणी इरिगेशन चांगलं आहे त्या ठिकाणी अगदी डिसेंबर फरवरीपर्यंत सुद्धा बांबूची नवीन कोंब येत असतात. तर ही नवीन कोंब सगळी बाहेर 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 येत असतात आणि आतमधले सगळी मॅच्युअर्ड बांबू जी असतात ती आतमध्ये असतात. तर त्यामुळेच बांबूची कापणी मग याच्यावरती थोडीशी पुढे अवलंबून असते की बांबूची जी मॅच्युअर्ड झालेली आपल्या उपयोगाची जी बांबूची पोल्स आहेत, काठ्या आहेत, त्या बांबूच्या बेटाच्या आतमध्ये असतात आणि अगदी नवीन कोंब जे असतात ते बांबू बेटाच्या बाहेर बाहेर असतात. तर साधारणतः 3 वर्षाचा जो बांबूचा पोल आहे तो आपण कापणीसाठी योग्य आहे असं समजतो, कारण की त्याची स्ट्रेंथ चांगली असते, त्याची मजबूती चांगली असते. त्यामुळे 3 वर्षाचा कोंब हा साधारणतः आतमध्येच असतो. कापणीसाठी आपल्याला विशेष काही पद्धती आहेत त्या पुढे आपण बघणार आहोत. बांबूच्या काय उपयुक्त जाती आहेत त्याविषयी आपण बघणार आहोत. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं मी सांगितलं की भारतामध्ये साधारणतः 125च्या वरती प्रजाती मिळतात. संपूर्ण जगामध्ये 1500च्या वर बांबूच्या प्रजाती लिस्टेड आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये साधारणतः 4 प्रजाती बांबूच्या जाती ह्या आपल्या नैसर्गिकरित्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये आपल्या विदर्भामध्ये साधारणतः 3 प्रजाती नैसर्गिकरित्या आढळतात, ज्यामध्ये मानवेल आपण म्हणतो, जो हा साधारणतः भरीव आणि बारीक असतो, लांबीला 12 ते 15 फुटाचा असतो. फांद्या याला भरपूर असतात आणि काही सी स्ट्रक्चर याची थोडीशी अशी भरपूर फांद्या असल्यामुळे हा तेवढा सोयीचा वाटत नाही आपल्याला. त्यानंतर एक आकाराने मोठा बांबू आपण बघतो ज्याला आपण कटांग म्हणतो. हा कटांग बांबू टणक असतो, मजबूत असतो आणि यालाही फांद्या भरपूर असतात. पानं याची छोटी असतात, आकाराने बारीक असतात आणि याला महत्वाचं म्हणजे याला काटे असतात.
काटे असणाऱ्या ज्या बांबूच्या 4-5 प्रजाती आहेत त्यामध्ये अंकुशीदार आणि मोठी काठी असलेली बांबू म्हणजे हा कटांग बांबू. हा सुद्धा आपल्या विदर्भामध्ये विशेषतः ज्या ठिकाणी जास्त पाणी आहे, नदी नाले यांच्या काठांवरती हा बांबू पाहायला मिळतो. त्याच्यानंतर तिसरा बांबू जो सर्वसाधारणतः आपल्याला बगीच्यांमध्ये, रस्त्याच्या कडेला, घरगुती घरी लँडस्केपिंगसाठी वगैरे पिवळा बांबू ज्याला म्हणतात, गोल्डन बांबू ज्याला म्हणतो आपण, हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. ह्या तिन्ही प्रजाती आपल्या विदर्भामध्ये नैसर्गिकरित्या बऱ्याच वर्षापासून आपल्याला दिसतात. याच्या व्यतिरिक्त कोकणामध्ये आता 2 प्रजाती अजून या व्यतिरिक्त जास्तीच्या आहेत. त्यामध्ये म्हणजे मानगा बांबू आणि दुसरा एक मेस बांबू. ह्या 3 प्रजाती आणि कोकणातल्या 2 प्रजाती अशा एकंदर साधारणतः 5 प्रकारच्या प्रजाती ह्या महाराष्ट्रामध्ये नॅचरली आढळणाऱ्या, नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या अशा प्रकारच्या प्रजाती आहेत. परंतु हल्ली बांबू मध्ये जे शासनाने जे धोरण सध्या अवलंबलेलं आहे आणि बांबूचे जे मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग समोर आलेले आहेत हे लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये आता जवळजवळ 5,000 हेक्टरवरती बांबूची लागवड झालेली आहे. ही मागच्या 5 वर्षातलीच जवळजवळ डेव्हलपमेंट आहे आणि त्यासाठी काही नवीन प्रजाती लागवडीखाली आलेल्या आहेत. यामध्ये बाल्कोवा बांबू ही एक प्रजाती आहे, त्यानंतर तुलडा बांबू प्रजाती आहे, ब्रँडिसी आहे, आस्पर आहे आणि काही ठिकाणी लांजिस्पॅथस, काही ठिकाणी पॉलिमार्फा अशा प्रकारच्या प्रजाती आहेत. तर त्यामध्ये मागच्या 6-7 वर्षापासून आपल्या संशोधन केंद्रावर नागपूरला आपण बांबूच्या जवळजवळ 12 प्रजातींची लागवड करून त्यांचा एक कंपॅरेटिव्ह अभ्यास केला आणि त्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कुठल्या बांबूच्या प्रजातीचं आपल्या विदर्भाच्या हवामानामध्ये किंवा एकंदर महाराष्ट्रामध्ये मिळेल त्या संबंधीचा कंप्लीट स्टडी करून मागच्याच वर्षी आपल्या विद्यापीठाने एक रेकमेंडेशन दिलं आहे की बांबूच्या एक 4 प्रजाती, त्यामध्ये बाल्कोवा बांबू आहे, त्यामध्ये नंतर मानगा बांबू आहे कोकणातला, त्यानंतर तुलडा बांबू आहे आणि कटांग बांबू जो आपल्याकडे आढळतो. ह्या 4 प्रजाती आपल्याकडे जास्तीत जास्त बायोमास म्हणजे ज्याला आपण उत्पन्न जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या अशा प्रकारच्या प्रजाती ठरलेल्या आहेत. ह्या प्रजातींचं उत्पन्न साधारणतः 50 टनाच्या वरतीच आहे आणि ते सुद्धा अगदी रेनफेड मध्ये म्हणजे पावसाच्या पाण्यावरती किंवा कोरडवाहू पद्धतीमध्ये अशा प्रकारचं आहे. आणि यामध्येच आपण दुसरे प्रयोग अजून केले आणि काही अजून रिसर्च इन्स्टिट्यूट्स मध्ये झाले की ज्यामध्ये जर इरिगेशन जर दिलं तर बांबूचं उत्पन्न वाढते अशा प्रकारचं. हे बाल्कोवा बांबू विषयी आपण थोडंसं माहिती करून घेऊया. बाल्कोवा म्हणजे बांबूचा बाल्कोवा असं त्याचं सायंटिफिक नेम आहे आणि हे साधारणतः आसाम आणि झारखंड ईशान्य क्षेत्रामध्ये आढळणारे आहे. आसाममध्ये त्याला भालुका बांबू म्हणतात, पश्चिम बंगालमध्ये त्याला बारो बांबू म्हणतात. अशा प्रकारचे आहे. जवळजवळ 35 ते 40 वर्ष त्याचं फुलोरा चक्र, बांबूला एकदाच फुलोरा येतो आणि याला सुद्धा 35 ते 40 वर्षानंतर फुलोरा येतो. पण तो अगदी सरळ वाढणारा, साधारणतः आकारही त्याचा मोठा असतो आणि त्याची जी पेरेंची 2 बांबूवरती इंटरनोड्स असतात, ते इंटरनोड्स मधली लांबी जास्त आहे आणि त्याचं वजन जास्त आहे. साधारणतः एक पूर्ण मॅच्युअर्ड बांबू जे आहे हा जवळजवळ 25 ते 30 किलो वजनाचा एक बांबू असतो. अशा पद्धतीनं जास्तीत जास्त बायोमास देऊ शकणारा म्हणजे जवळजवळ काही काही ठिकाणी याचं बायोमास अगदी 75 ते 90 टन प्रति हेक्टर एवढं सुद्धा नोंदवल्या गेलेलं आहे. अगदी सगळं जमीन चांगली असेल, हवामान चांगलं असेल आणि खतांच्या मात्रा व्यवस्थित झाल्या असतील तर याचं 90 टनापर्यंत काही शेतकऱ्यांनी, काही राज्यातील शेतकऱ्यांनी याची उत्पन्न घेतले आणि हल्ली टिश्यू कल्चरची रोपे मोठ्या पद्धतीने याची उपलब्ध होत आहेत. हा बांबू सुद्धा आपल्या विदर्भामध्ये लागवडीसाठी सोयीचा आहे. त्यानंतर बांबूचा न्यूटन्स ही एक प्रजाती आहे. ही न्यूटन्स प्रजाती आपल्याकडे जो मानगा नावाचा बांबू आहे त्यासारखी दिसणारी आहे, परंतु त्याच्यापेक्षा फास्ट वाढणारी आणि जास्त उत्पन्न देणारी अशा प्रकारची ही प्रजाती आहे. याचा उपयोग सुद्धा बांधकामासाठी आणि घरगुती वापरायच्या वस्तू तयार करायसाठी, अगरबत्तीसाठी या बांबूचा सुद्धा उपयोग होतो. त्यानंतर टुलडा, ही टुलडा एक अत्यंत सुंदर अशी बांबूची प्रजाती आहे आणि त्रिपुरा, आसाम, झारखंड, केरळ या राज्यांमध्ये ही बांबूची प्रजाती नैसर्गिकरित्या पाहायला मिळते आणि या बांबू प्रजातीचा सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे अगरबत्ती निर्मिती.
आपल्याला माहिती आहे की बांबूचा जो मेजर उपयोग आहे त्यामध्ये पेपर मिलच्या खालोखाल अगरबत्ती हा एक मोठा उद्योग सध्या भारतामध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अगरबत्तीची आवश्यकता असते. आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना. तर ह्या बांबू पासून अगरबत्ती निर्मितीसाठी ही बांबूची प्रजाती अत्यंत सोयीची आहे. की ज्या फांद्या ज्या असतात त्या छोट्या असतात. त्याची जी लांबी आहे ती साधारणतः 18 ते 20 फूट बांबू आपल्याला उपयोगाचा असतो. त्याच्यानंतर याची जी पेऱ्यांची जी 2 नोड मधलं जे अंतर आहे हे अंतर सुद्धा 10 ते 12 इंचाचं असते. आणि अगरबत्तीची आपण स्टिक जी बघतो ती आपली अगरबत्तीची स्टिक साधारणतः 8 ते 9 इंचाची असते. 8 ते 9 इंचाची स्टिक करायसाठी आपल्याला 2 पेऱ्यामधलं अंतर जर 10 ते 12 इंचाचं जर मिळालं तर ते चांगलं असते. आणि ही एक बांबूची प्रजाती अत्यंत सोयीची आहे. त्याचं पर हेक्टर बायोमासही जास्त येतं, 45 ते 50 टनापर्यंत याचं बायोमास आहे. त्याच्यामुळे अगरबत्ती निर्मितीच्या उद्योगांसाठी ही प्रजाती चांगली उपयोगाची आहे आणि सध्या आपल्या विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा या बांबूची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. विशेष दुसरं महत्वाचं म्हणजे याची रोपे जी आहेत ती आपल्याला टिश्यू कल्चर पद्धतीने तयार करता येतात आणि याची रोपे आपल्याला सीड पासून सुद्धा तयार करता येतात. या दोन्ही पद्धतीनं त्याची रोपं तयार करता येत असल्यामुळे नर्सरीसाठी सुद्धा हा बांबू उपयोगाचा आहे. त्यानंतर बांबूसा व्हल्गॅरिस ही एक बांबूची प्रजाती आहे. त्यामध्ये बांबूसा व्हल्गॅरिस येलो, ज्याला गोल्डन बांबू म्हणतो, आणि बांबूसा व्हल्गॅरिस ग्रीन अशी ह्या 2 वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यामध्ये बांबूसा व्हल्गॅरिस येलो गोल्डन बांबू आपण मगाशी चर्चा केली, आपल्या बगीच्यांमध्ये असतो. त्यानंतर बांबूसा व्हल्गॅरिस ग्रीन ही सुद्धा एक वेगळी प्रजाती आहे, पण ही सुद्धा फार सुंदर प्रजाती आहे. आणि याची जी लांबी आहे ती साधारणतः 20 ते 25 फूट लांब असते. त्यानंतर हा टणक असतो, मजबूत असतो. फांद्या याला बऱ्यापैकी फांद्या आहेत, परंतु त्या अशा खूप काटेरी नाही आहेत. त्याच्यामुळे हा बांबू आपल्या विदर्भामध्ये लागवडीसाठी अत्यंत सुंदर असा बांबू आहे. डेंड्रोकॅल्मस जिजॅन्टियस ही एक बांबूची प्रजाती आहे की जवळजवळ भारतातला सगळ्यात मोठा बांबू ज्याला म्हणतात तर तो हा डेंड्रोकॅल्मस जिजॅन्टियस. जवळजवळ 35 ते 40 फूट उंच अशा प्रकारचा आहे. याला काटे नसतात, सरळ वाढणारा, फांद्या कमी असणारा, आणि याचा उपयोग मुख्यतः फर्निचरमध्ये होतो. आपण बांबूचं फर्निचर जर नेटवरती सर्च केलं तर एक मोठ्या आकाराचा बांबू दिसतो, त्यापासून फर्निचर तयार केलेलं असतं. तर त्या ठिकाणी जो वापरण्यात येणारा बांबू आहे हा डेंड्रोकॅल्मस जिजॅन्टस अशा प्रकारचा बांबू आहे. आणि हा मुख्यत्वे हा बांबू आपल्याला सदर्न स्टेट्स, आपली दक्षिणेकडली राज्य आहेत ज्यामध्ये केरळ आणि कर्नाटका, तमिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये, आणि एक्स्ट्रीम नॉर्थला म्हणजे उत्तराखंड मध्ये हा बांबू मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. याची लागवड काही आपल्याकडे जे काही जर्म प्लाझ्मा बँक्स आहेत किंवा बांबू सेटम्स ज्याला म्हणतो, आपल्याकडे नागपूरला सुद्धा हा बांबू आमच्या सेंटरवरती आहे, बॉटनिकल गार्डनला आहे, तिथे आपल्याला पाहता येईल. हा डेंड्रोकॅल्मस जिजॅन्टस नावाचा बांबू ज्याची आपण चर्चा करत होतो हा आपल्याला इथं पाहता येतो. आपण पाहायला सुद्धा अगदी सुंदर, म्हणजे याला ऑर्नामेंटल व्हॅल्यू सुद्धा आहे. त्याप्रमाणे गोल्डन बांबूला, पिवळ्या बांबूला ऑर्नामेंटल व्हॅल्यू आहे, त्याच पद्धतीने याला सुद्धा ऑर्नामेंटल व्हॅल्यू आहे. आणि हा सुद्धा अगदी पाहायला आणि अपिलिंग अशा प्रकारचा बांबू आहे. त्यानंतर एक जसं कोकणामध्ये आपण म्हटलं की कोकणामध्ये मानगा नावाची प्रजाती आहे बांबूची आणि मेस नावाची प्रजाती आहे. या ठिकाणी हा मानगा आणि मेसची फोटो आपण बघतात. आणि हा बांबू मुख्यत्वे केरळ आणि गोवा आणि कोकण किनारपट्टीवरती आढळणारा अशा प्रकारचा बांबू आहे. अत्यंत सरळ वाढणारा आणि संपूर्ण भरीव, जवळजवळ 95% भरीव अशा प्रकारचा हा बांबू आहे. आणि याची जी इंटरनोडल डिस्टन्स आहे हे 18 ते 24 इंचापर्यंत आहे. काही पेऱ्यांची लांबी तर अगदी म्हणजे 2 फुटापर्यंत, 2.25 फुटापर्यंत सुद्धा मिळते. आणि अगदी सरळ वाढणारा, याचं टेपरिंग, याला म्हणजे अगदी 15 ते 20 फुटाची काठी ही एकसारखी, म्हणजे एखाद्या इरिगेशनच्या पाईप सारखी, प्लास्टिकच्या पाईप सारखी त्याची असते. त्याच्यामुळे याला फांद्या फार कमी असतात. फांद्या अगदी पानांची फांद्या ज्या नाजूक फांद्या असतात त्या सरळ कापता येतात. आणि अशा पद्धतीनं बऱ्याच कामासाठी, विशेषतः फर्निचरमध्ये या बांबूचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. तर ही एक बांबूची सुंदर प्रजाती आहे.
आणि आपल्या संशोधन केंद्रावरती जवळजवळ 7-8 वर्षाआधी 10 वर्षाआधी आपण ही प्रजाती आणली आणि याचं सुद्धा मल्टिप्लिकेशन आपल्या केंद्रावर केलं जातं आणि रोपे याची तयार केली जातात. हा बांबू सुद्धा टिश्यू कल्चर पद्धतीनं आणि व्हेजिटेटिव्ह पद्धतीनं याची रोपं तयार केली जातात. त्यामुळे नर्सरी प्रॅक्टिस याच्या आपल्याला नर्सरी तयार करायसाठी सुद्धा हा बांबू सोपा आहे आणि याच्या सुद्धा उत्पन्न आपल्याकडे साधारणतः 40 ते 45 टनापर्यंत याचं उत्पन्न आपल्या विदर्भाच्या कंडिशनमध्ये आपल्याला मिळत असतं. त्यानंतर एक हा या ठिकाणी आपण बघत आहात की हा मोजो बांबू आहे, जो साधारणतः चायनामध्ये मिळतो आणि याची लागवड सध्या तरी आपल्याकडे कुठे होत नाहीये, परंतु चायनामध्ये जे उद्योग आहेत बांबूचे ते चीनमधले सगळे उद्योग या मोजो बांबूवरती आधारित आहेत. विविध बांबूच्या प्रजाती आपण बघत आहात, गोल्डन बांबू, मानगा बांबू, त्यानंतर आपल्याकडे आढळणारी जंगलामध्ये आढळणारी जी प्रजाती आहे ती ही स्ट्रिक्टस, ज्याला आपण मानवेल बांबू म्हणतो. ह्या मानवेल बांबू आपण जेव्हा सगळ्या 12 स्पेसीजचा कंपॅरेटिव्ह अभ्यास केला तर ह्या मानवेल बांबूची उत्पादकता आपल्याला फक्त 12 टन प्रति हेक्टर अशी मिळाली आणि ह्या 12ही स्पेसीज मध्ये सगळ्यात जास्त उत्पादकता आपल्याला बालकोआ बांबूची मिळाली, भीमा बांबूची मिळाली. तर ती उत्पादकता जवळजवळ आपल्याला 65 टनापर्यंत मिळाली आणि इरिगेशन वरती ती पुन्हा अजून आपल्याला वाढवता येऊ शकते. बांबूचं एकंदर वेगवेगळ्या प्रजातीचा जेव्हा आपण अभ्यास केला तर वेगवेगळ्या प्रजातींचा बायोमास प्रोडक्शन उत्पन्न किती असेल हे आपल्याला आपण त्याचा अभ्यास केला आणि 6 वर्षाच्या आपल्या बांबू प्लांटेशन मध्ये आपल्याला हे सगळी फिगर्स त्या ठिकाणी मिळाली. अर्थात ही सगळी फिगर्स जी आहेत तर ती कोरडवाहू स्थितीमधली आहे. तर त्यामध्ये बांबूसा बंबोस नावाची जी प्रजाती आहे तर त्याचं आपल्याला कटांग ज्याला म्हणतो ते 42 टनापर्यंत उत्पन्न मिळालेलं आहे. त्याच्यानंतर बालकोआ प्रजाती आहे, त्याचं 41 टन कोरडवाहू स्थितीमध्ये उत्पन्न आपल्याला मिळालेलं आहे. त्यानंतर मानगा टॉक्सी ही प्रजाती आहे, 35 टनापर्यंत त्याचं उत्पन्न मिळालेलं आहे आणि हा असा एकंदर सगळा 10 स्पेसीजचा या ठिकाणी बायोमास प्रोडक्शनचा म्हणजे उत्पन्नाचा अभ्यास आपल्या केंद्रावरती झालेला आहे आणि हे सगळे कोरडवाहू स्थितीमधले हे त्याचे ऑब्झर्वेशन्स आहेत. त्यामध्ये इरिगेशन मध्ये नक्कीच वाढ होऊ शकते. त्याचं इकॉनॉमिक सुद्धा आपण वर्कआउट केलेलं आहे.